एकदा स्वराज्य उभारणीच्या काळात शिवाजी महाराजांच्या जवळ एक सरदार शत्रूच्या खोट्या अफवांना बली पडून महाराजांवर राग धरू लागला. माऊली म्हणाले, महाराज, हा तुमच्यावरच अविश्वास करतो, शिक्षा करायला पाहिजे. पण महाराजांनी चेहऱ्यावर राग आणला नाही. त्यांनी फक्त एकच वाक्य म्हटलं, जो स्वतःच्या भावनांचा गुलाम आहे तो परक्या शत्रूशी काय लढणार. महाराजांनी त्या सरदाराला समोर बोलवून घेतलं. त्याची प्रत्येक गोष्ट शांतपणे ऐकली. त्याचा राग, त्याचा संभ्रम सगळं शांतपणे समजून घेतलं. जेव्हा त्या सरदाराला लक्षात आलं की महाराज त्याच्यावर रागवलेच नाही आहेत, तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, महाराज, मी भावनांच्या गुलामीत अडकलो आणि तुम्ही मन जिंकून दाखवलं. महाराज हलकेच म्हणाले, मन शांत असेल तर आपण मुक्त आहोत. राग, भीती, संशय हीच खरी कैद. ज्याने मनावर विजय मिळवला त्याला जगात काहीच कैद करू शकत नाही. त्या दिवसानंतर तो सरदार महाराजांचा परमविश्वासू योद्धा बनला. भावना मनावर राज्य करू लागल्या तर आपण कैदी होतो, पण जेव्हा आपण भावनांवर नियंत्रण मिळवतो तेव्हाच खऱ्या स्वातंत्र्याची चव कळते.